नमस्कार, आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत। जैश-ए मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरित्या मृत्यू। पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्राव। 23 वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ। पाहुणा बनून आला आणि जीव घेऊन गेला। पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी, राहुल गांधींचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली। सिक्कीममध्ये भूस्खलनात 3 जवानांचा मृत्यू, 6 बेपत्ता। लाचेनमध्ये 100हून अधिक लोक अडकले। बफर झोनमध्ये बेकायदा इमारती, 1000 कोटींच्या घोटाळ्याचा संशय, वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी। विद्युत पंप सुरू करताना शेततळ्यात पडले, महिलेला वाचवण्यात यश, पण मदतीसाठी गेलेल्या नवऱ्यासह दोघांचा मृत्यू। शेतमजूर बापाकडे हट्ट, BMW न मिळाल्याने 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या। दर्शनासाठी गेले आणि परतलेच नाहीत, एकाच घरातील 3 चिमुकल्यांचा मृत्यू, जालन्यात हळहळ। खबरदार, शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर, कृषी केंद्रांना जिल्हा प्रशासनाचा कडक इशारा। सिक्कीममध्ये भूस्खलन, 3 जवानांचा मृत्यू, 6 जण बेपत्ता, लष्करी छावणीचे नुकसान। नीलम गोरेंना फक्त केंद्रस्थानी राहायचंय, बैठकीला हाजी करणाऱ्यांना बोलवलं, सुषमा अंधारे। महायुती सरकारमधील राज्यमंत्र्यांची खदखद अखेर बाहेर पडलीच। 5 महिने होऊनही अधिकार नाही, देवेंद्र फडणवीसांकडे घेतली धाव। अबू आझमींनी मुजोरी करू नये, ईदला आमचा विरोध नाही, पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।